सर्वसामान्य नागरिकांना आता महागाईची झळ पोचायला सुरुवात झालेली आहे। नामांकित दूध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरांमध्ये आता वाढ केलेली आहे। आपण पाहतोय की नामांकित दूध कंपन्या ज्या आहेत त्यांनी आपल्या दरामध्ये 14 मे पासून म्हणजेच आजपासून ही दरवाढ लागू केलेली आहे। आपण पाहतोय की जेवढ्या नामांकित कंपन्यांच्या आपल्याला दुधाच्या पिशव्या दिसतात त्यामध्ये 2 ते 4 रुपयांची जी वाढ आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मग मदर डेअरी असू द्या, त्यांनी 2 रुपयांची वाढ केलेली आहे। अमूल या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयाची वाढ झालेली आहे। कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरामध्ये सुमारे 6% वाढ करण्यात आलेली आहे। पशुखाद्य पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढला आहे, त्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेतील मोठा हिस्सा थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातोय, त्यामुळे शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतला गेला आहे असं सुद्धा कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी थेट ग्राहकांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय म्हणाल, 2 ते 4 रुपयांची दरवाढ झालेली आहे, दूध विकत घ्यायला तुम्ही आलाय, दूध विकत घेणार? आता काय करणार, सर्वसामान्य लोकांना सकाळी चहापासून सुरुवात करायला लागते, कारण सर्वजण नोकरवर्ग असतात। पण आता म्हशीवरती 4 रुपयाची दरवाढ केली आहे आणि गाईच्या दुधावरती 2 रुपये दरवाढ केली आहे। तरी सर्वसामान्यांना एकतर बऱ्याचशा अडचणी आहेत, गॅसपासून ते आता पेट्रोल डिझेल या सर्व गोष्टीवरती अडचणी आहेत। तर त्यावरती शासनाने थोडासा निर्णय घेणं गरजेचं आहे सर्वसामान्यांचा विचार करून। ते दूध विकताय तुम्ही, काय ना तुमचं? ना जास्त खूपच भाव वाढला आहे प्रमाणात, 4 रुपये जास्त चालला। सर्वसामान्य रोजचं म्हणजे रोज चालतं आहे, सकाळ रोज सगळे वापरतात, म्हणजे याचा भाव कमी केला पाहिजे। हा खूप जास्त कोणत्या कंपन्यांनी दर वाढवले आहेत? आधी किती होते, आता किती वाढलेत? अमूलचे वाढलेत, गोकुळचे अजून वाढले नाही आहेत, त्यांनी स्टॉप केले नाही गोकुळवाल्यांनी। आणि मदरीचे आणि मदरीचे 4 रुपये वाढलेत, अमूलचे 4 रुपये वाढलेत आणि गाईचे 2 रुपये वाढलेत। हां, इतर ब्रेडवर पण दर वाढले? ब्रेडवरती ब्राऊन ब्रेडवरती 2 रुपये वाढलेत। हां, अजून बाकी नाही वाढले अजून काय। नक्कीच, इथे काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। दूध महंगा हो रहा है, आप लोग खरीदेंगे अभी दूध? खरीदना ही पड़ेगा, क्या करेंगे। लेकिन महंगाई बढ़ रही है, इसके बारे में सरकार से कुछ कहेंगे? नहीं, सरकार सुनती ही नहीं तो क्या कहेंगे। बघा, हे अशी प्रतिक्रिया जनता देते, नागरिक देत आहेत, सरकार ऐकत नाही असं म्हणतायत। तर एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती भीषण होत जाणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। दुधांच्या दरामध्ये 2 ते 4 रुपयांची वाढ झालेली आहे, ब्रेडच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। महागाई वाढणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी बचत करावी असं आवाहन सुद्धा आता केलं जात आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।